एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावर आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आणि त्याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनी लावलेली हजेरी। काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेते उपस्थित होते। राज्यात मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेतेही कंबोज यांच्यावर वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले। मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरेंनी हजेरी लावल्यानं हे वैर संपलंय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। ठाकरे आणि कंबोज यांच्या भेटीबाबत जेव्हा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया। राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि सुखदुःख एक वेगळी गोष्ट आहे। कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही। एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय ना आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू। याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही। मी देवेंद्रजींवर प्रचंड टीका करेल, करत राहील, पण देवेंद्रजींची जी कन्या आहे तिच्याबद्दल मात्र माझ्या कायम सदिच्छा असतील, कारण आम्ही अत्यंत संस्कारक्षम नेतृत्वाचे धनी आहोत। युद्धशास्त्राचे काही नियम असतात, युद्धशास्त्रामध्ये कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं। आपण याचबद्दल अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांतदेव आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। वेदांत, खरं तर आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मिलिंद नार्वेकर अशा नेत्यांनी स्वाभाविकपणे कंबोज यांच्या घरी हजेरी लावण्यानं चर्चांना उधाण येणारच, मात्र या पलीकडे जाऊन जी चर्चा सुरू होते ती म्हणजे यांच्यातलं जे राजकीय वैर आहे ते संपलंय का, काय नक्की घडलंय। ज्या प्रकारे आपण बघितलं, काल मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेते त्यासोबतच सेलिब्रिटी आणि उद्योजकांना निमंत्रित केलं होतं आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे, त्यासोबतच आमदार मिलिंद नार्वेकर, मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे आपल्याला या वाढदिवसामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळाले। आतापर्यंत आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा मोहित कंबोज विरुद्ध ठाकरे शिवसेना, खास करून उद्धव ठाकरे त्यासोबत संजय राऊत आणि हा सगळा जो वाद होता, तो संघर्ष होता, तो आपल्याला पाहायला मिळत होता। त्यानंतर सुद्धा म्हणजे अगदी शिवसेनेमध्ये दोन गट झाले, शिवसेना फुटली, त्यावेळेस सुद्धा आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू होत्या। आता या सगळ्यानंतर साधारणपणे 2-3 वर्षांनंतर हा वाद संपलाय का, हे शत्रुत्व, राजकीय शत्रुत्व संपलंय का आणि हे राजकीय वैर बाजूला ठेवून ज्या प्रकारे आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला येतात, त्यामुळे या सगळ्या राजकीय शत्रुत्वाला किंवा जे काही राजकीय वैर होतं याला कुठेतरी फुल स्टॉप लागल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये आणखी आपण जर बघितलं तर राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर सातारा जिल्हा परिषद निवडणूक आणि इतर ज्या राजकीय घडामोडी सध्या राजकारणात सुरू आहे, ज्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते, त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये या नेत्यांमध्ये जी जवळीक वाढताना पाहायला मिळते ती सुद्धा राजकीय चर्चेचा विषय बनतोय। वेदांत, आपण जर एकीकडे बघितलं तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती, दुसरीकडे आदित्य ठाकरे हे वारंवार मुख्यमंत्र्यांना देखील गेल्या काही काळामध्ये भेटलेले होते। कुठेतरी पडद्याआड या सगळ्या वेगळ्या घडामोडी देखील घडतात आणि अशातच पुन्हा ही बातमी समोर येणं, कसं पाहायचं याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून? म्हणजे आधी सांगितलं की ज्या आधी आपण बघितलं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची झालेली भेट, त्यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं होतं की त्या विविध कारणांसाठी आणि जे काही प्रश्न होते, नागरिकांचे जे प्रश्न होते, मुंबईचे जे प्रश्न होते, त्या संदर्भात भेट त्यांनी घेतली होती। आणि ही जी आपण चर्चा करतोय मोहित कंबोज यांच्या कन्येच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांनी उपस्थित राहणं, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून अशा कार्यक्रमांच्या भेटीगाठी या राजकीय नेत्यांच्या होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरं म्हणजे जे वैर होतं, जे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात होत्या किंवा महाविकास आघाडी आणि त्यानंतर सुद्धा मोहित कंबोज विरुद्ध ठाकरे शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत होता, त्याला कुठेतरी फुल स्टॉप लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे काय नेमकं म्हणतायत, काय स्पष्टीकरण देत आहेत ते पाहणं उत्सुकतेचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।